नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज 11 तारखेला रात्री 8च्या टायमाला कोल्हापूरच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि बेंगळुरूला देखील आज 8च्या टायमाला रात्री पाऊस सुरू आहे. तसेच कोल्हापूरच्या काही भागामध्ये देखील आज रात्री 8:30च्या टायमाला पाऊस सुरू राहील 11 तारखेला आणि 11 तारखेला रात्री महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहणार आहे. सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर, तसेच सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, लातूर इकडे पाहिलं असता नांदेड तसेच या भागामध्ये वातावरण ढगाळ राहील. तसेच इकडे पाहिलं असता परळी, परभणी या भागामध्ये देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच अंबेजोगाई, धाराशिव, बार्शी, तुळजापूर या भागामध्ये देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच जामखेड, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सांगोला, सांगली या भागामध्ये देखील वातावरण 11 तारखेला रात्रीच्या टायमाला ढगाळ राहणार आहे आणि पावसाचे प्रमाण हे कोल्हापूरला रात्री सुरू होणार आहे. 11 तारखेला रात्री अंशतः पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो 12 तारखेला परत कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये कोल्हापूर, कुडाळ, निपाणी या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. तसेच रत्नागिरी, महाबळेश्वर, सातारा, पुणे, सातारा, कराड या भागामध्ये वातावरण ढगाळ राहील आणि पावसाची देखील 12 तारखेला 5च्या टायमाला पहाटे शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो 12 तारखेला 5च्या टायमाला कोल्हापूर, निपाणी तसेच रत्नागिरी या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच निपाणीला जोरदार पाऊस राहणार आहे आणि कोल्हापूर, कराड, सातारा या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस येण्याची दाट शक्यता आहे 12 तारखेला 8च्या टायमाला. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो कराड, रत्नागिरी, सातारा, महाबळेश्वर या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे आणि पुणे, दौंड, बारामती या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच अहिल्यानगरमध्ये देखील सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता आहे. एकदम नॉर्मल पावसा आणि वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार 12 तारखेला 11च्या टायमाला 11:30च्या टायमाला. तसेच सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच 12 तारखेला 11:30च्या टायमाला बीड, अंबेजोगाई, जामखेड, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये वातावरण ढगाळ राहील. तसेच पैठण, सेलू, जिंतूर, परभणी इकडे पाहिलं असता उदगीर, निलंगा, नांदेड या भागामध्ये देखील वातावरण ढगाळ राहणार आहे 12 तारखेला रात्री 11:30च्या टायमाला. तसेच शेतकरी मित्रांनो 13 तारखेला देखील रात्री 2च्या टायमाला 13 तारखेला रात्री 2:30च्या टायमाला उमरखेडा, नांदेड, उदगीर, परभणी, माजलगाव तसेच लातूर, निलंगा या भागामध्ये वातावरण ढगाळ राहील. तसेच अंबेजोगाई, बार्शी, जामखेड, अहिल्यानगर या भागामध्ये देखील वातावरण ढगाळ राहील. तसेच दौंड, बारामती, इंदापूर, अकलूज या भागामध्ये देखील वातावरण ढगाळ राहील आणि 13 तारखेला 2:30च्या टायमाला पुणे, चिंचवड या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच महाबळेश्वर, रत्नागिरी, सातारा, कराड या भागामध्ये देखील पाऊस पडणार आहे 13 तारखेला 2:30च्या टायमाला. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो 13 तारखेला पहाटे 5च्या टायमाला कोयना, महाबळेश्वर तसेच रत्नागिरी, सातारा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पुण्याच्या काही भागामध्ये देखील पाऊस पडू शकतो आणि इकडे पाहिलं असता कल्याण या ठिकाणी कल्याण, मुंबई या भागामध्ये देखील वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकावा होऊ शकतो. तसेच अरबी समुद्रामध्ये देखील मुंबईच्या किनारपट्टीवर सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो सध्या तरी हा 13 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून परत 13 तारखेला 5:30च्या नंतर पाऊस जोरदार ते सर्वसाधारण पडणार आहे ती. परंतु जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात वातावरण हे 13 तारखेला 5:30च्या टायमापर्यंत वातावरण ढगाळ राहणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो अशी सुरक्षित ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान.